नमस्कार, प्रज्ञास किचन कुक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आषाढी एकादशीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. शाबूची वडे बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हे मी शाबू घेतलेला आहे 2 वाटी. हा शाबू मी 4 तास भिजवून ठेवलेला आहे. त्यानंतर मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, ते चांगले उकळून त्याला हाताने मॅश केलेले आहेत. त्यासाठी आपण वडे बनवतो त्यामुळे आपण सेंधा नमकचा वापर करायचा आहे. हे शेंगदाण्याचं कूट ते आपण वडे बनवण्याच्या वेळेस वापरायचं आहे. आहेत 2 चमचे जिरे, छोटे चमचे. हे 4 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. हे थोडीशी कोथिंबीर, तुम्ही मिरच्याची ठेचाही करून तुम्ही आपल्या वड्यामध्ये वापरू शकता. ही आपली कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचे. तेल आपलं चांगल्या प्रकारे गरम होत आहे. जास्त मी तेलाचा वापर करत नाहीये, 3 ते 4 माप हे तेल घेत आहे आपल्या वड्या तळण्यासाठी. गरम होईपर्यंत आपण वड्याचं सारण तयार करायचं आहे. त्यामध्ये मी शाबू टाकते. हाताने शाबू बारीक करून घ्यायचं आहे. शाबूमध्ये कसं पाणी असतं भिजल्यामुळे, त्यामुळे आपण जेव्हा तेलामध्ये वडे सोडतो तेव्हा ते फुटतात आणि ते आपल्या अंगावरती उठतात. त्यामुळे आपण याला असे हलवार हाताने बारीक करून घ्यायचं. त्यामध्ये मी हे बटाटे 2 उकळून घेतलेले, बारीक करून घेतलेले टाकत आहे. लगेचच त्यानंतर यामध्ये मिरच्या टाकत आहे, असे जिरे, धण्याची चटणी, कूट वाटून घेतलेलं, कोथिंबीर. हे वडे उपासाठी बनवत आहे त्यामुळे मी शेंगा नमकचा वापर करत आहे. तुम्हाला जर खावायचे असेल तर तुम्ही साधे मिठाचाही वापर करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, हे थोडासा अशा या प्रकारचा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही मोठेही करू शकता. या प्रकारचा गोळा घेऊन आपण याला हवा तसा शेप द्यायचा. कोणी गोल करतात, कोणी अशी लांबट करतात. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही याला शेप देऊन शकता. हे बघा, असं कोणी बॉल्स बनवतात, कोणी अशी लहान आकाराची अशी लांबट बनवतात. तुम्हाला जसं हवा आहे तसं तुम्ही करू शकता. हा माझा गोळा तयार झालेला आहे. वडे अशा प्रकारचे मी वडे तयार करत आहे. काळजी घ्या की आपला वडा तेलामध्ये फुटणार नाही आणि आपल्या अंगावरती उडणार नाही, त्यामुळे आपण थोडंसं लांबच थांबून हे काम करायचं आहे. हे हळूहळू हाताने असं तेलामध्ये वडे सोडायचं आहे. वडे आपण तेलामध्ये सोडतो वेळा गॅस हा लो ठेवायचा आहे. लो फ्लेम मोडवरती ठेवायचं आहे. वडे तळताना सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे आपले वडे कधी कधी फुटतात. त्यामुळे आपण याला जेव्हा आपण साबुदाणा भिजवतो तेव्हाच आपण त्याला आपल्या हाताने त्याला हळूवार अशा हाताने आपण त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं. शाबू आपण जेव्हा भिजवतो त्यामध्ये त्याला मॉइश्चर असतं आणि ओलावा असतो, त्यामुळे हे तेला टाकल्यावर ते फुटतात. त्यामधलं पाणी बाहेर येतं. त्यामुळे आपण सुरुवातीला थोडंसं हाताने त्याला बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे थोडंसं हलवायचं, खाली चिकटत नाही आपल्याला. हाताने जर तुम्हाला बारीक करायचं नसेल किंवा करता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, शाबूला आपण मिक्सरमध्ये एक वेळा थोडंसं बारीक करून घ्यायचं. एवढे किती छान भाजत आहेत. मला तर उपासामध्ये सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे शाबूचे वडे. जास्त करून मला शाबूची खिचडी खायला नाही आवडत, त्यामुळे मी वडेच बनवते उपासाच्या वेळी. हे वडे भाजले जाते. कलर कसा आलेला आहे बघा, लालसर असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपले वडे भाजले. कसा कलर आहे, लाल असा. ही वडे आपले छान असे खरपूस भाजले आहेत. याला आपण प्लेटामध्ये काढून घ्यायचे. तयार झालेले सर्व करूया. हे बघा कसा कलर आला आपल्या वड्याला. अशा प्रकारे आपण बाउलमध्ये ठेवायचं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.